21 22 झालं. 21 22 हा. वय किती तुमचं? 65. 65 वयात 22 किलो वजन कमी केलंय. हा. आता इथं गणेश सर होते, त्यांचं 20 किलो कमी करायचंय. होईल का त्यांचं वजन कमी? होईल का त्यांचं 20 किलो वजन कमी काका? बोला ना. गणेश सर आता आपण ज्यांचा अनुभव घेतला ना, त्यांचं फक्त 20 किलो वजन कमी करायचंय आणि तुम्ही 22 किलो वजन कमी केले. मग त्यांचं 20 किलो वजन कमी होईल का? 20 किलो तर लय पटक्यात होईल. त्याला काय लागेल? लय पटक्यात होईल. आणि तुमच्यापेक्षा तरुण आहेत मग तर लय पटक्यात होईल. हा, कंट्रोल केलं. पण खाण्यावर कंट्रोल पाहिजे आपलं, काय खायचं काय नाही. नाही तर आपण जर आबा खाल्लं, तेलकट, अमुक, समोसा, वडा पाव, कुठे शेंगदाणे, तर मग कसं काय होईल? मग कसं काय तुम्ही होईल? खा, आपल्याला भूक लागली गाजर खा, काकडी खा, ज्वारीची भाकर खा, मटकी खा. हे कुठे शिकायला मिळालं तुम्हाला? आमच्या कोचकडे. आणि जर तुम्हाला कोच नसतं, नुसतं फ्यूल दिलं असतं तर वजन कमी झालं असतं का? मी पहिलं 2 लाखाचं खाल्लेलंही काहीच कमी 2 नव्हतं लाखाचं झालं. फ्यूल खाल्लेलं आहे. हा, पहिलं वजन कमी किती झालं मग? काहीच नव्हतं झालं. काहीच नव्हतं झालं. नाही. कसं काय बरं? काय ते मग ते सांगत नव्हते ना काय असं तुमच्यावर. म्हणजे तेव्हा कोचचा गायडन्स व्यवस्थित नव्हता. हा. येस. ओके. आणि मग तुम्हाला जेव्हा तुमची पोस्ट तुमच्या घरी आले होते, ओके, आणि तुम्हाला सांगितलं तुमचं वजन कमी करायचं आहे असं तसं, तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा तुमचा विश्वास बसला का मग वजन कमी नाही, होईल? काय झालं, मी तारापूरला गेलतो का, तिथं मी दाढी करायला गेलतो, एक कार्यक्रम होता. हा. मग ते दाढी करायला गेलो का, तिथं ते आपल्याला हे आपली सर तर ते मग ते मला म्हणले तुमचं वजन कमी करायचं बापू सर. मी म्हणलं वजन कमी होतंय कुठं? त्याला मी असं बोललो नाही म्हणणार. नाही ते म्हणले घ्यायचं खरी, तुम्ही घेता खरी. मग ती घेतलं, खरंच कमी होत चाललं. मग मस्त मोकळं माझे हातपाय दुखायची. 5-6 हजार रुपयाच्या गोळ्या होत्या वाताच्या सगळ्या बोटांना, गुडघे दुखायची. महिन्याला 6 हजाराच्या गोळ्या खायचो मी. एक नाही गोळी खात, फक्त बीपीची. 6 हजाराच्या गोळ्या बंद झाल्या. हा. विश्वास बसतोय तुम्हाला? एवढ्या गोळ्या खात होता तुम्ही आता बंद केल्यात. अहो, इतके किडण्या जातात ना कामातून त्याने गोळ्यानी. गोळ्याने किडन्या खराब होतात. मग आता ते केमिकलच आहे का काय दुसरं काय? येस. ओके. पाहिलं, वय वर्ष 65 वयामध्ये एवढं ज्ञान कुठून मिळालं? आरोग्याची शाळा व्यवस्थित पाहिली, गोष्टी सांगितल्या, सर्व गोष्टी फॉलो केला, 100% ज्ञान आहे आपल्याला वाढत जातं. ओके. आणि अजून किती किलो वजन कमी करायचंय? अजून 10 किलो. 10 किलो होणार आता? 100% होणार, पण दमादमाने करायचे, लय घाई नाही करायची. येस. ओके. दमादमाने. आता आटोक्यात आलंय, आता काय त्रास होत नाही, गोळ्या बंद झाल्या, चालताना दम लागत नाही, है ना? आता आरामात. आणि तुमच्या घरामध्ये मग अजून कोणी वजन कमी केलंय का? हा. कोणी केलंय? आमच्या मिसेसने केलं ना. किती किलो केलं? ती 14-15 किलो झाले. त्यांचं पण 14-15 किलो झालंय? हा. म्हणजे तुमचं 22 आणि त्यांचं 15, म्हणजे 37 किलो वजन कमी झालं घरातनं. हा. जी काही फरशी असते किंवा घरामध्ये जी काही जागा असेल ना, खाली जागा असते ना, ती मला असं थोडंसं वजन कमी झालं, हलका वाटायला दस्ती का बोझ थोडासा कम हो गया. आणि त्यांना काही त्रास होते का मग वजन वाढल्यामुळे? होतच ना, हातपाय दुखायची सगळी. फक्त हातपाय दुखायचे? हा. मग त्यांना किती गोळ्या चालू होत्या? त्यांना अशाच होत्या 4-5. त्यांना 4-5 गोळ्या, तुम्हाला 5-6 गोळ्या. म्हणजे महिन्याला किती रुपयाच्या गोळ्या लागत असतील तुम्हाला? 7-8 हजार रुपये लागायचे ना. 7-8 हजार रुपयाच्या प्रत्येक महिन्याला गोळ्या लागायच्या? किती महिने गोळ्या खाल्ल्या असतील? तरी 1 वर्षभर खाल्ले असते. 1 वर्ष म्हणजे 12. अरे 84. 84,000 रुपयाच्या तुम्ही गोळ्या खाल्ल्या? हा. काही फरक पडला होता मग त्यानं? काय तर पडलाय, त्यात पुरतच राहत परत दुखायची. मग अजून किती रुपयाच्या गोळ्या खाव्या लागल्या असत्या? किती वर्ष गोळ्या खाव्या लागल्या असत्या तर बरं वाटलं असतं? वर जाऊस तर. वर जाऊस तर गोळ्याच खायला लागल्या असत्या? मग दुसरं काय बरं होतं? तरी बरं नसतं वाटलं? काय बरं वाटत?
आणि त्यानंतर बरं वाटतंय. त्याच्याने त्या गोळ्याने इफेक्ट होते, हातपाय सुजते, किडनीला सूज येते. गोळ्या काय चांगल्या आहेत काय? गोळ्या चांगल्या नाहीत, लक्षात ठेवा सर्वांनी. काका सांगत आहेत गोळ्या चांगल्या नाहीत. त्यानं काय होतं, किडनीला फरक पडत असतो, हातपाय सुजत असतात, काय ना काय होत असतं. ओके, त्यांचा अनुभव आहे स्वतःचा गोळ्यांबद्दलचा. या काकांनी भरपूर गोळ्या खाल्ल्यात म्हणून ते अनुभव सांगत आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग काय होतंय त्याला, अवमीची गोळी खाल्ल्याने काय होतंय, त्याला अंगुकीची गोळी खाल्ल्याने काय होत नाही. नंतर तुम्हाला कळेल काही वर्षानंतर आपोआप. पण नाही, जो काही इफेक्ट असतो तो लगेच होत नाही. 15 दिवसाच्या गोळ्या आज शिल्लक आहेत माझ होत्या. 2-3 महिने झाले तशाच आहेत. दाखवू तुम्हाला तशाच पडले त्याचे. अरे काका ते बॉक्स मध्ये व्यवस्थित ठेवा, तशाच व्यवस्थित ठेवायचं आपला. आणि जो आनंद आहे तो मिळत होता का गोळ्या खाल्ल्यानंतर? जेव्हा तुम्ही आता हॅपी राहता, आनंदी राहता व्यवस्थित, म्हणजे ते गोळ्या खाल्ल्यानंतर राहत होता का? कटाळा नाही येत. दिवसभर मी चाललं तरी एनर्जी चांगली राहते. हा. हा खूप मोठा बेनिफिट. आता याच्यात असं आहे, ज्याला वजन कमी करायचे त्यांनी फक्त ज्वारीची भाकर भाजी खायची. त्यांनी का पोळी खाल्ली, चपाती खाल्ली ना, अमुक खाल्लं, मग त्याचं वाटोळच आहे. मग काय उपयोग नाही त्याचा. आणि पिझ्झा बर्गर खाल्ल्या, हा, पिझ्झा बर्गर खाल्ल्या, वडापाव खाल्ल्या, मग तर वाटोळच लई. लय वाटलं होते मग वाटोळच. येस. ओके, अहो आमच्या घरात आता आंबे आहेत, मी खाल्ले नाही, फक्त एक किंवा 2च आंबे खाल्लेत. पिकलेले आंबे आहेत, इथं आमरस करते तरी मी नाही खात. मग इतके वर्ष खाल्लंय त्यानं काही झालं नाही, तर मग आता काय खाऊन होईल? नाही, खायचंच नाही म्हणलं आंबे ती. आपलं आरोग्य आहे ते आपल्यासाठी चांगलं आहे. मग लक्षात ठेवा. फक्त काय होतं, आपल्याला आरोग्याच्या नाही, ज्याला वजन कमी करायचे आणि चालायचं ज्यादा, व्यायाम नाही करतात, हा, त्याचा खाडा नाही पाहिजे. नाही तर नुसतं तुम्ही घ्यायचं औषध आणि बसून कसं काय कमी नाही होणार. सगळ्या गोष्टी लागत आहेत त्याला. व्यायाम पण केला पाहिजे. मग नाही केला व्यायाम तर नाही, तुम्ही म्हणले खाऊन पिऊन वजन कमी करा. आम्ही 3 टायमाला चोपून खायचं आणि औषध घ्यायचं, वजन तरी कसं काही कमी होईल ती. म्हणजे 3